ह्यांच्यासाठी काहीतरी मला जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मी नक्की करेल. म्हणून आज परदेशी काका स्वतः रिक्षा चालवतात. तर त्यांची इच्छा होती इथल्या आजी आजोबांसाठी जे ट्रीटमेंट घेत आहेत, कारण त्यांची बायको पण याच्यामधूनच गेली आहे आणि इथले जे ट्रीटमेंट घेत आहेत पॅरालिसिससाठी, त्यांच्यासाठी काहीतरी सेवा करावी म्हणून त्यांनी आज सगळ्यांना एक छोटासा नाश्ता देण्यात आला. आणि थँक्यू परदेशी काका, धन्यवाद. आणि त्यांची पूर्ण फॅमिली, पूर्ण परिवार इथे आला आहे सगळ्या आजी आजोबांना भेटण्यासाठी. तर असंच आमच्या संस्थेला भेट द्या आणि जेव्हा सेवा करायची संधी मिळेल तेव्हा नक्की या. मनापासून धन्यवाद. ताईंना ट्रीटमेंट घेता नाही आली, पण शेवटी आज ते काहीतरी सेवाभावी वृत्तीने इथे येत आहेत. तुम्ही बोललात तरी चालेल. कडू थांबा काका. या ठिकाणी ताईने जे इथे सेवा करतात, मी व्हिडिओ पाहिली नेहमी, मला एवढं छान वाटलं. माहिती करता करता मी इथं आलो, माझ्या मिसेसला करायचं म्हणून. ताईने म्हणे तुम्ही आणा म्हणले, आणि आणायचं माझं चाललं होतं. आणि 2 दिवसांनी माझे किडनी मिसेसची फेल झाली आणि ते वारले. तर मारल्यानंतर मग मला 16 दिवस झाले आज. राहावर नाही. तुमची कंडिशन बघून, सर्व हे बघून मला वाटतं म्हणजे कुठेतरी थोडं माया आमच्यावर आहे. माझी इच्छा कधी बी होईल की तुमच्याकरता तुम्हाला काय पाहिजे असेल मी चालत जाईन, आणि नाश्ता इडली काय पाहिजे तुम्ही सांगा, माझ्या ऐपमाने तुम्हाला सेवा करत जाईन. आणि पॅरेंट्सची शांती लई छान आहे. आणि याच्याकरता लोकांनी इथं यावं आणि भरपूर लोकांनी मदतही करावं, एवढं बोलून माझे मत बोलते. काका नेहमी आपले सोशल मीडियावरती व्हिडिओ बघत असतात. इथे आपण जी काही सेवा करतो किंवा ते नेहमी आल्यावर सांगतात की तुमचे नेहमी मी व्हिडिओ बघतो, म्हणून त्यांच्या मिसेसला आणायचं होतं. पण सडनली अचानक सगळ्या गोष्टी घडल्या. पण ठीक आहे, खूप जास्त त्रास होण्यापेक्षा अशा गोष्टी अचानक घडल्या तरी त्याचं पण दुःख त्यांना आहे. पण त्यांच्या आठवणीसाठी काकांनी आज सगळ्या आजी आजोबांसाठी इथे आलेत. धन्यवाद परदेशी काका, आणि तुमच्या पूर्ण परिवाराचे मनापासून आभार.